मित्रहो नमस्कार. खरं तर काम करता करता शिक्षण ही संकल्पना आपल्याकडे ज्या विद्यापीठानं राबवली ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे आणि याच विद्यापीठाच्या अंतर्गत अनेक अभ्यासक्रम चालवली जातात आणि ती अभ्यासक्रम चालवण्याकरता ज्या केंद्राची निवड केली जाते त्यातलं एक अमरावतीतलं महत्त्वाचं केंद्र म्हणजे विनायक विद्या मंदिर. विनायक विद्या मंदिरच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राचे संयोजक डॉक्टर धनंजय पातुर्डे आज आपल्यासोबत आहेत. या अभ्यास केंद्राच्या वतीनं कुठले अभ्यासक्रम चालवले जातात आणि कुठले उपक्रम राबवले जातात या संदर्भात माहिती देण्याकरता आज ते आपल्याकडे आले आहेत. आपण पातुर्डे सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. नमस्कार. खूप खूप स्वागत या कार्यक्रमामध्ये आपलं. आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं जे अभ्यास केंद्र आपल्याकडे चालवलं जातं विनायक विद्या मंदिरामध्ये त्या संदर्भात आज आपण बातचीत करणार आहोत. तर मला सुरुवातीला असं सांगा की या विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राची स्थापना करण्यामागचा मूळ हेतू काय होता? अभ्यास केंद्रामध्ये ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस जे आपले विद्यार्थी अभ्यासक्रमापासून वंचित आहे, शिक्षण घेऊ शकले नाही आर्थिक कारणामुळे किंवा कोणत्याही इतर कारणामुळे जर शिक्षण घेऊ शकले नसेल तर त्यांना पूर्वरच शिक्षणात आणण्यासाठी या अभ्यास केंद्राची निवड करण्यात आली. बरोबर. म्हणजे मुख्य प्रवाहात जे लोक शिक्षण घेऊ शकत नाही म्हणजे ज्यांच्यावर नोकरी करण्याची वेळ येते पण असं शिक्षण सुटतं पण नोकरी करायची आणि शिक्षणही करायचं त्याकरता हे केंद्र मदतीला येतं. आणि जवळपास जे जॉबवर करतात किंवा लगेच जॉब लागतात त्यामुळे शिक्षण करू शकत नाही, त्यांची शिक्षणाची इच्छा असते. अशा वेळेस असे अभ्यास केंद्र तयार करून त्या ठिकाणी आपण शिक्षण त्यांचं पूर्ववत करू शकतो. बरं, विनायक विद्या मंदिर अभ्यास केंद्रामध्ये कुठले अभ्यासक्रम राबवले जातात? या ठिकाणी बघा 10वी 12वी नापास व्यक्तींसाठी सुद्धा एक अभ्यासक्रम आहे, त्यांचं नाव आहे पूर्वतयारी. बरं. हा असा एक अभ्यासक्रम आहे की जो पूर्ण केल्यानंतर BA भाग 1 किंवा BCom भाग 1 ला प्रवेशित होऊ शकतो. बरं. म्हणजे जसं आपण बोर्डाची 12वीची परीक्षा झाल्यानंतर आपण BA फर्स्ट इयरला ऍडमिशन मिळते त्या प्रकारचे मुक्त विद्यापीठामध्ये अशी संकल्पना आहे की जे विद्यार्थी बोलता येते ऐकता येते अशा व्यक्तींना सुद्धा आपण या शिक्षण प्रवाहात आणत आहे. बरं. म्हणजे क्वालिफिकेशन म्हणजे फार काही असं कठीण नाहीये. तुम्ही बोलू शकता, तुम्ही लिहू शकता, तुम्ही हे शिक्षण करू शकता. म्हणजे जो व्यक्ती लिहिता येते ज्याला बोलता येते अशा व्यक्तींना पूर्वतयारी हा अभ्यासक्रम केला जातो. बरं. आणि हा अभ्यासक्रम केल्यानंतर तो BA भाग 1 ला BCom भाग 1 ला प्रवेशित होतो. त्यानंतर BA फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल हा अभ्यासक्रम चालतो. BA पण चालतोय. BCom इंग्लिश माध्यम आणि मराठी माध्यमात आहे. MA मराठी, MA इंग्रजी, MCom इंग्रजी माध्यमामध्ये आहे आणि MSc गणित हे एवढे अभ्यासक्रम विनायक विद्या मंदिर येथे चालत आहे. बरोबर. मला एक सांगा, मुख्य प्रवाहातलं शिक्षण आणि मुक्त विद्यापीठाची शिक्षण प्रणाली या दोघांमधलं काय अंतर तुम्हाला आहे असं वाटतं? मुख्य प्रवाहातलं शिक्षण हे फक्त जे रेग्युलर विद्यापीठातले विद्यार्थी असतात तेच करू इच्छितात. परंतु मुक्त विद्यापीठामध्ये जे विद्यार्थी आहेत ते कसे आहे, जे ऑलरेडी जॉब करत आहे त्यांना दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षित करायचं असेल अशा वेळेस हा मुक्त विद्यापीठातलं शिक्षण घेतले जाते. जे नोकरी करतात, जे वर्षभर आठवडाभर काम करून सुद्धा त्यांना रविवारी ते शिक्षण घेऊ शकतात. आणि मुक्त विद्यापीठ शिक्षण ही स्वयंअध्ययन पद्धती आहे. म्हणजे विद्यापीठ पूर्ण नोट्स पुस्तकं वगैरे सगळं त्यांना प्रोव्हाइड करतात. ते जरी अभ्यास केंद्रापर्यंत नाही पोहोचू शकले तरी पण विद्यार्थी घरी बसून स्वतःला वेळ मिळेल त्या वेळातून ते अभ्यास करू शकतात. मुक्त विद्यापीठ नवीन अध्ययन प्रणाली घडवत आहे, या संदर्भात काय आपण सांगा? नवीन अध्ययन प्रणाली म्हणजे कशा स्वरूपाची आहे की डिजिटल आज कॅम्पस पूर्ण करत आहे विद्यापीठ. त्यामध्ये विद्यार्थी घरी बसल्या बसल्या सुद्धा टीव्हीच्या माध्यमातून त्यांचं जे चॅनल आहे त्याच्यावरून सुद्धा ते शिक्षण घेऊ शकतात. आणि त्याच प्रकारे आता सॅटेलाइट थ्रू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ शिक्षण देत आहे विद्यार्थ्यांना. अशा तऱ्हेचे विविध द्वारे ते शिक्षण प्रणाली राबवत आहे. यासाठी आवश्यक स्वयं अध्ययनावर भर देणारी पाठ्यपुस्तकं आणि संपर्क सत्रांची योजना आपले अभ्यास केंद्र कशा प्रकारे कार्यान्वित करतं? विद्यार्थ्यांना कसं आहे की अभ्यास केंद्र आल्यानंतर त्यांना योग्य समंत्रक मिळणं गरजेचं असते. समंत्रक म्हणजे प्राध्यापक. समंत्रक जसं आपण लेक्चर शिकवणारे म्हणून मी तुम्हाला अर्थ विचारला नाही. बरोबर आहे. जो व्यक्ती त्यांना मार्गदर्शन करतोय विद्यार्थ्यांना त्यांना आम्ही समंत्रक या त्या समंत्रकांना कसं आहे की आलेल्या विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन प्रोव्हाइड करणे.
कारण की विद्यार्थी हा घरी अभ्यास करून शिकतोय, हां. पण त्याला जर काही अडचण येत असेल तर अशा वेळेस अभ्यास केंद्रात येऊन त्या प्राध्यापकाला समंत्रकाला भेटून तो आपल्या अडचणी दूर करू शकतो. अडचणी दूर करून तो आपलं पूर्व शिक्षण करू शकतोय. बरं, हे समंत्रक नेमक्या काय उपाययोजना करतात या समस्यांवर विद्यार्थ्यांच्या? विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हे जे समंत्रक असतात ते ऑलरेडी एज्युकेटेड, पूर्ण क्वालिफाईड असतात. जर सिनियर कॉलेजचा लेक्चरर जो शिक्षण आवश्यक आहे ते शिक्षण त्यांना पूर्ण असते. ते विद्यार्थ्यांना आल्यानंतर त्यांना पूर्ण ते मार्गदर्शन करण्याचं काम ते पूर्ण करतात. बरं, हे समंत्रक जे आपल्याकडे नव्याने येतात त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याकरता आपल्याकडे काय उपाययोजना आहेत? कारण जे दुसऱ्याचा आत्मविश्वास वाढवतात आधी त्यांचा आत्मविश्वास पण वाढलेला असणं गरजेचं आहे. तर त्याकरता केंद्र काय करतं? विद्यार्थ्यांना ज्यावेळेस विद्यार्थीला जो समंत्रक मार्गदर्शन करतो त्यावेळेस त्याचं पूर्ण कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम अभ्यास केंद्र करतोय. व हा जो अभ्यास आहे, हा अभ्यास घेणारा विद्यार्थी हा आपल्या वयाचा सुद्धा असू शकतो किंवा वयापेक्षा मोठा सुद्धा असतो समंत्रकाच्या, कारण की याला वयाची अट कोणतीही नाही आहे शिक्षणाला. तर त्यावेळेस येणारा समंत्रक हा जर कमी वयाचा असला आणि विद्यार्थी जर जास्त वयाचे असले अशा वेळेस तो घाबरू शकतोय, पण त्याचा कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम हे अभ्यास केंद्र करतोय. अभ्यास केंद्रामध्ये येणाऱ्या समंत्रकाला त्याची पूर्ण माहिती दिली जाते की येणारा विद्यार्थी हा कसा आहे, याच्यापेक्षा तुम्हाला काय सांगायचं आहे, तुम्हाला काय शिकवायचं आहे आणि त्यांना कोणतं मार्गदर्शन आवश्यक आहे. फक्त शिक्षण हा उद्दिष्ट न ठेवता त्याला आपल्या समाजातून जो वंचित झालेला त्याला कसं पुरवत आणायचं याचं उद्दिष्ट त्या समंत्रकाकडे समोर ठेवलं असतं. अशा तऱ्हेने त्यांचा कॉन्फिडन्स आम्ही वाढवतोय. अच्छा, मुद्रित आणि बहुमाध्यमांच्या साहाय्यानं प्रयत्न करूनही विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेमध्ये शिल्लक राहिलेल्या ज्या काही समस्या किंवा शंका असतात तर त्याची सोडवणूक अभ्यास केंद्र कशी करतं? आता ह्या मुद्रिक आणि या ज्या गोष्टी आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्यावेळेस विद्यार्थ्यांना येणाऱ्या त्रुटी जे असतात किंवा ज्याला आपण म्हणतो की प्रॉब्लेम जे म्हणतोय ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना समंत्रकाला खूप अभ्यास करावा लागतो. कारण की हे अभ्यासक्रम वेगळंच आहे आणि शिक्षणही वेगळं आहे आणि यांची पुस्तकं सुद्धा वेगवेगळी आहे. अशा त्याला त्याच्या पूर्ण विद्यार्थ्याच्या तळापर्यंत जाऊन त्याला काय पाहिजे याची माहिती सुद्धा समंत्रकाला घ्यावी लागते. कारण की त्या कशातून तो वंचित राहिलेला आहे, कामुळे तो वंचित राहिलेला आहे, कामुळे तो दुरावला गेला आहे शिक्षण प्रणालीपासून, त्याच्याबद्दल त्याचा आत्मविश्वास विद्यार्थ्याला वाढवणे या दृष्टिकोनातून समंत्रक हा अतिशय प्रयत्नशील असतो. समंत्रण संकल्पना, शास्त्र, तंत्रज्ञान याची एकत्रित सांगड नेमकी कशा पद्धतीने घातली जाते? समंत्रक, शास्त्र आणि हे जे आहे त्या प्रकारचे आजकाल कसं आहे, महाराष्ट्रातलं एकमात्र युनिव्हर्सिटी आहे की जी डिजिटल झालेली आहे. बरोबर. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रामध्ये प्रथम अशी विद्यापीठ आहे की त्यांनी सर्वात प्रथम म्हणजे डिजिटल करण्याचा ध्यास घेतलेला आहे. त्यामध्ये अभ्यास केंद्र, केंद्र संयोजक, त्यांचे समंत्रक हे सगळं त्यांना समर्पित असं म्हणू शकतो. बरोबर. विद्यार्थ्यांना त्याची माहिती प्रोव्हाइड करणे, डिजिटल करणे. आज सर्व माहिती विद्यार्थ्याला कधी अभ्यास केंद्रावर याची गरज पडणार नाही, ते वेबसाईटवरून सर्च करू शकतो. उपलब्ध आहे, सहज उपलब्ध त्यांना मिळू शकतात. बरोबर. आणि विद्यार्थ्यांना तिथपर्यंत पोहोचवणे हे विद्यापीठ खूप काही प्रयत्न करते यासाठी की विद्यार्थी असा नसावा की बाबा त्याला कॉम्प्युटरचं नॉलेज नसावं, इंटरनेट ऍक्सेस करता येत नसावं, तो स्वतः स्वयंभू झाला पाहिजे. जसं स्वयंशिक्षित स्वयं अध्ययन अभ्यासक्रम आहे तसं तो इंटरनेट बाध्य सुद्धा योग्य झाला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांना दिलेले टेक्नोसॅव्ही होणं आवश्यक असेल. बरं, मला सांगा सर, बहिशाल शिक्षणाचं आणि लोकसंवादाचे कोणकोणते उपक्रम अभ्यास केंद्र चालवतात? लोकसंवादाचे विद्यार्थ्यांना आल्यानंतर त्यांच्या मातृभाषेत आणि त्यांच्या संस्कृतीमध्ये जे की त्यांना आवड असेल त्याचं निरासन करण्यासाठी अभ्यास केंद्र खूप काही प्रयत्न करतात. त्यांना कसं आहे, आपल्या ज्या संस्कृती आहे, कला आहे याची सुद्धा माहिती अभ्यास केंद्र त्यांच्यापर्यंत कसं त्यांना पुढे काढता येईल याची सुद्धा काळजी घेत असतं. बरं, शिक्षण तर दिलं जातंच एकीकडे केंद्रामध्ये, पण व्यक्तिमत्वाचा विकास, सांस्कृतिक विकास, सामाजिक विकास याकरता काय उपक्रम राबवले जातात? यावर्षी आम्ही प्रथमतः ऋणानुबंध नावाचं एक पुस्तक पब्लिश केलं होतं. त्या पुस्तकाच्या माध्यमातून एक दिवस आम्ही विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेला होता. आणि या कार्यक्रमाला जे रिजनल डायरेक्टर होते वाघमारे सर, त्यांना सुद्धा आमंत्रित केलं होतं. म्हणजे या माध्यमातून आम्ही
विद्यार्थ्यांपर्यंत सांगतो की तुम्ही तुमच्या कलागुणाला वाव देण्यासाठी अभ्यास केंद्र प्रत्येक वेळेस तयार आहे. बरोबर. आणि फक्त आपली तयारी असणे आवश्यक आहे, विद्यार्थी तयारी असणे आवश्यक आहे. विद्यार्थी आणि अभ्यास केंद्र आणि समंत्रक यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कलागुणाला वाव देण्याचा प्रयत्न करत आहे. सर, विकासात्मक आणि समस्या निवारणात्मक समंत्रण हे अभ्यास केंद्रात केलं जातं का? विकासात्मक कसं राहते, आता विद्यार्थ्यांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना प्रत्येक वेळी मार्गदर्शन, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे क्लासेस आम्ही अटेंड करतोय. म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त शिक्षण म्हणजे शिक्षण नसून त्यांना इतरच गोष्टीला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी वाव देत आहे. त्यासाठी आम्ही वेगवेगळे बाहेरचे प्राध्यापक वृंद बोलावतात. त्यांच्या गेस्ट लेक्चर ज्याला आपण म्हणतोय, त्यांना तिथे बोलावून त्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम अभ्यास केंद्र वारंवार करत असतं. मुद्रित अध्ययन साहित्य, दृकश्राव्य शिक्षणाची विविध माध्यमं आणि मानवी साहित्य या मुक्त विद्यापीठाच्या त्रिसूत्रीचा स्वीकार आपल्या अभ्यास केंद्रानं कसा केलेला आहे? ही जी त्रिसूत्री आहे, दृकश्राव्य साधने आता हे प्रथमतः चालायची, म्हणजे विद्यार्थ्याला सीडीचे सीट, त्याला आपण काय म्हणतो सिटी बेस एज्युकेशन पहिले जे होतं, आता ते एज्युकेशन पूर्णतः गेलेलं आहे. बरं. दृकश्राव्य माध्यम पडले, त्यांना रेडिओच्या माध्यमातून शिक्षण दिलं जात होतं, त्यांना टेलिव्हिजनच्या माध्यमातून शिक्षण दिलं जात होतं. आता सर्व संकल्पना इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या मोबाईलवर सुद्धा शिक्षण ते घेऊ शकतात. बरं, मुक्त विद्यापीठाची शिक्षण पद्धती ही दूरस्थ शिक्षण पद्धती आहे आणि ऑडिओ, व्हिडिओ, संगणक, इंटरनेट, VLC इत्यादी सारख्या अत्याधुनिक साधनांचा वापर अभ्यास केंद्रात करण्यात येतो. हो, VLCचं हे संकल्पना अजूनपर्यंत अभ्यास केंद्र राबवलेली नाही आहे. परंतु इतर जे कार्य आहे डिजिटल एज्युकेशनचं, ते पूर्ण माध्यम अभ्यास केंद्र राबवित आहे. अच्छा. आणि शैक्षणिक संदर्भातले विज्ञान तंत्रज्ञानातले जे काही बदल आहे, म्हणजे सध्याच्या काळामध्ये सतत ते बदल होत असतात, तर त्याला आपलं अभ्यास केंद्र कशा प्रकारे सामोरं जातं? प्रत्येक वेळेस नवीन नवीन ज्यावेळेस संकल्पना विद्यापीठ राबवते त्यावेळेस तिथे समंत्रक आणि एक केंद्र संयोजक नात्याने या समंत्रकाला घेऊन जाण्याचं माझं काम असते. बरोबर. आणि या नवीन संकल्पना जसं आज सांगितलं की भाऊ हे विद्यापीठ डिजिटल विद्यापीठ आहे, पेपर सुद्धा आम्हाला परीक्षा पेपर सुद्धा 1.5 घंटा 2 घंटा अगोदर येतो आहे. तो पेपर समंत्रकापासून कसा त्यांना शिकवायचं, त्यांना कसं या प्रवाहात आणायचं डिजिटलमध्ये, कारण की विषयाच्या माध्यमातून जो शिक्षण करतोय त्याला या संगणकाचं ज्ञान पूर्णतः नसते, परंतु या अभ्यास विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांना ते पूर्ण करावं लागत आहे. आता जे समंत्रक आहेत त्यांना सुद्धा व्हॅल्युएशन चालू आहे, म्हणजे आपल्या इंटरनेटच्या माध्यमातून कम्प्युटरवर पूर्ण पेपर येतोय, त्या माध्यमातून ते व्हॅल्युएशन आता करत आहे. आणि हे व्हॅल्युएशन करताना प्राध्यापकाला, ज्या समंत्रकांना काही अडचणी असेल त्या सुद्धा त्यावर ते मात करत आहे आणि व्यवस्थितरित्या विनायक विद्या मंदिर येथील समंत्रक अतिशय व्यवस्थितरित्या ते व्हॅल्युएशन पार पाडत आहे. आवडीनिवडीनुसार स्वतःच्या गतीनं शिक्षणक्रम पूर्ण करण्याची संधी, अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी विद्यार्थ्यांना कशी दिली जाते? मुक्त विद्यापीठ संकल्पना स्वयंअध्ययन पद्धती, म्हणजे काम करत असताना त्यांना जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस तो अभ्यास करू शकतो. म्हणजे असं नाही की बाबा रविवारी तो कॉलेजला आला पाहिजे किंवा अभ्यास केंद्रावर आला पाहिजे, अभ्यास केंद्र आल्यानंतर त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह असं काही नाही आहे. आणि अतिशय सोप्या, सरळ आणि मराठी भाषेत पुस्तकं ते उपलब्ध आहे. म्हणजे जी संवादाची भाषा त्याची असेल त्याच्या भाषेत अतिशय सोप्या भाषेत उपलब्ध आहे. म्हणजे त्याला ज्यावेळेस वेळ मिळेल, कोणी कोणी आठवडाभर सुद्धा काम करतात, पोहोचू शकत नाही अभ्यास केंद्रावर, अशा परिस्थितीत विद्यार्थी हा स्वतःच्या वेळेनुसार ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तो अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो. सोयीनुसार शिक्षण. व्हर्च्युअल लर्निंग सेंटरद्वारा तज्ज्ञ व्यक्तींशी थेट संपर्क साधण्याची अशी काही सुविधा आपल्याकडे आहे आपल्या केंद्रामध्ये? आपल्या केंद्रामध्ये ती अभ्यासक्रम सुविधा सुरू नाही केलेली आहे, काही ठिकाणी उपलब्ध आहे, पण येऊ घातलेली आहे. हो, येऊ घातलेली आहे. आणि विद्यापीठातून डायरेक्ट ते शिकवलं जाते आणि विद्यार्थी इथे बसून ते शिकताय VLC मध्ये. बरं, हे सगळे विद्यार्थी शिक्षण घेतात, यांचं मूल्यमापन करण्याचं काम कसं काय केलं जातं? व्हॅल्युएशन की कशा स्वरूपात? म्हणजे त्यांच्या विद्यार्थ्यांचं सातत्यपूर्ण मूल्यमापन या अभ्यास केंद्रात कसं केलं जातं? आता विद्यार्थी पूर्ण शिक्षण केल्यानंतर आता एवढे की विद्यार्थी उपलब्ध आहे अभ्यास केंद्रामध्ये की आज कुठे जरी आम्ही गेलो तरी आम्हाला ते ओळखतात. आम्ही जरी तिथपर्यंत ओळखू शकलो नाही तरी पण ते आम्हाला ओळखतात.
आणि विद्यार्थ्यांचं कसं राहतं की बा हा कुठे विद्यार्थी आहे आणि तो काय करतोय. आज काही कितीतरी विद्यार्थी आहे की जे एमपीएससी आपल्या अभ्यास केंद्राचे एमपीएससी पासआउट झालेले आहे आणि चांगल्या पोस्टवर सुद्धा आहे. बरं. आणि प्रत्येक ठिकाणी चांगल्या चांगल्या पोस्टवर ते आहे. आज आपल्याकडे एम.ए. मराठी, एम.ए. इंग्लिश हे जे कोर्स आहे त्यामध्ये जेवढे काही विद्यार्थी असेल त्या विद्यार्थी 90% विद्यार्थी असे आहे की ते टीचर आहे ऑलरेडी कोणत्या ना कोणत्या शाळेत. बरोबर. म्हणजे शाळेतच नसून तर अशा काही ऍडमिशन आहे की जे ऍडमिशन आज सैनिक जे वर्ग म्हणतो फौजी आहेत ते सुद्धा आपल्या शाळेत विद्यार्थी म्हणून काम करत आहे. बरं, मला एक सांगा, मुक्त विद्यापीठ आणि विद्यार्थी यांच्या मधला दुवा म्हणून तुमचं अभ्यास केंद्र काम करत असतं. हो. तर मग विद्यापीठाचे जे काही उपक्रम असतील ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याकरता आपण काय करता? विद्यापीठातले कोणताही उपक्रम जर आला, जसं NSS आलेला आहे, NSSच्या माध्यमातून विद्यार्थ्याला घडवणे हा त्यामागचा उद्देश असतो. तर NSSच्या माध्यमातून आल्यानंतर विद्यार्थ्याला त्याची माहिती प्रोव्हाइड करणे, विविध तऱ्हे जेवढे की आता स्कॉलरशिप सुद्धा विद्यापीठ प्रोव्हाइड करत आहे. बरं. या सगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं एक प्रकारे आम्ही शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो की बा तुम्ही या गोष्टी ज्या विद्यापीठ देत आहे या गोष्टी तुम्ही कसा आत्मसात कराव्या. विद्यापीठ जे जे गोष्टी आपल्याला प्रोव्हाइड करत आहे त्या तुम्ही कशा मिळवाव्या यासाठी प्रत्येक वेळेस अभ्यासक्रम त्यांच्या पाठीशी उभं राहत आहे. बरोबर. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक साधनांच्या माध्यमातून अभ्यास केंद्रामध्ये सेवा पुरवणं हे याबद्दल काय सांगाल आपण? या वर्षीपासून आम्ही चालू केलं डिजिटल एज्युकेशन. म्हणजे प्रत्येक वर्गाचा आम्ही प्रोजेक्टरवर प्रेझेंटेशनद्वारे त्यांना शिकवण्याची पद्धत केली. बरं. प्रोजेक्टर म्हणजे असं एक पहिला अभ्यास केंद्र असेल की बा ज्या ठिकाणी प्रोजेक्टरच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण होत आहे विद्यार्थ्याला. असं नाही की फक्त MA वाल्यांसाठीच, ते आता प्रत्येक वर्गातील प्रत्येक वर्ग फर्स्ट इयर असो, सेकंड इयर असो, फायनल असो, प्रत्येक BA असो, BCom असो, त्या प्रत्येक समंत्रकाला तशी आम्ही हे दिलेलं आहे की त्यांनी प्रत्येकाने एक तरी लेक्चर त्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत आणि ते जास्त इफेक्टिव्हली लक्षात राहतं अभ्यास करणाऱ्यांच्या. विद्यार्थ्यांमधील अभ्यास प्रेरणा आणि दूरशिक्षणाबाबत जागरूकता वाढवण्याचं कार्य अभ्यास केंद्राद्वारे केलं जातं. ते कसं केलं जातं? आता आमचं अभ्यास केंद्र 2004 पासून कार्यरत आहे. त्यावेळेस प्रथमतः खूप त्रास झाला की मुक्त विद्यापीठ शिक्षण याला व्हॅल्यू नाही आहे. बरोबर. त्यामुळे समाजामध्ये असा एक ग्रह पसरलेला असतो की बा हे व्हॅलिड नाही आहे, अशा स्वरूपात शिक्षण करू नका. पण आता ती संकल्पना पूर्णतः अभ्यास केंद्राने विद्यापीठाने बदलवलेली आहे. कारण गव्हर्नमेंट असे काही GRs आहे की जे इक्वलन्सी ज्याला म्हणतो आपण, अमरावती विद्यापीठातलं असो, यशवंतरावची डिग्री असो, हे सगळं इक्वलन्सी गव्हर्नमेंटच्या याच्यानुसार असते, GR नुसार आहे. GR आहे. सर, मला सांगा, सुयोग्य अध्ययन शैली आणि शैक्षणिक तंत्रज्ञानाचा विकास हा याची सांगड अभ्यास केंद्रांनी कशी घातलेली आहे? आता ते सांगितलं की बाबा त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून शिक्षण त्यांना देत आहे. आपल्या पुस्तकात असणारं शिक्षण आणि सामाजिक याच्यातून करणारं शिक्षण याचं माध्यम म्हणजे अभ्यास केंद्र आहे. अच्छा अच्छा. कारण विद्यार्थी येताना तो असा काही स्वरूपात येतो की त्या विद्यार्थ्याला आपली काय शिकायचं हे सुद्धा त्याला माहिती नसतं. म्हणजे रॉ मटेरियल ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीने. आणि त्यांना आपण शिक्षण प्रवाहात आणणे हे खूप काळाची गरज असते. त्यावेळेस समंत्रक हा अतिशय महत्वाचा दुवा आहे की विद्यार्थी आणि अभ्यास केंद्रामधला, की तो त्या विद्यार्थ्याला कशा तऱ्हेने हाताळतो आहे आणि कशा तऱ्हेने तो दर रविवारी आमच्या अभ्यास केंद्रावर आला पाहिजे यासाठी आम्ही खूप प्रयत्नशील असतो. कारण विद्यार्थी आला अभ्यास केंद्रामध्ये आल्यानंतरच तो काही ना काही शिकूनच जातो. बरोबर. क्लासमध्ये बसलेला व्यक्ती काही ना काही माध्यमातून कोणत्या ना कोणत्या कारणानं तो, आणि एक व्यक्ती आल्यानंतर आम्ही प्रत्येकाला सांगतो की तुम्ही एक व्यक्ती कमीत कमी 2 व्यक्ती सुशिक्षित करा, त्यांना प्रवाहात आणा. शिक्षण देऊ नका, फक्त कमीत कमी प्रवाहात तरी आणा, जेणेकरून आपण आपल्या समाजाचं काही देणं लागते या दृष्टीने आपण कार्य करू शकतो. बरोबर. विद्यार्थ्यांच्या जाणीवा समृद्ध करण्याचं हे काम आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. शिक्षणक्रमाचं स्वरूप, त्याची व्याप्ती, त्याचं महत्त्व किंवा प्रवेशाची प्रक्रिया जी काही तुमच्याकडे असते ती, या संदर्भात अभ्यास केंद्र विद्यार्थ्यांना कशा प्रकारची मदत करतात? विद्यापीठातली जे प्रवेशाची प्रक्रिया ही ऑनलाईन झालेली आहे. आताच मी सांगितलं की बाबा डिजिटल विद्यापीठ असल्यामुळं प्रत्येक संकल्पना ही ऑनलाईन झालेली आहे. आणि विद्यार्थ्यांना ही जर संकल्पना समजत नसेल तर अभ्यास केंद्रावर त्यांच्यासाठी कॉम्प्युटर लॅब उपलब्ध करून दिलेली आहे. त्या ठिकाणी विद्यार्थी आपला स्वतःचा फॉर्म तो भरू शकतोय. बरोबर. किंवा त्यासाठी माहिती देण्यासाठी समंत्रक सुद्धा ते उपलब्ध असते. समंत्रकाच्या माध्यमातून त्यांना सपोर्ट करून सुद्धा ते विद्यार्थी आपला फॉर्म तिथे फिलअप करू शकतात. त्यासाठी लॅब अभ्यास केंद्राने उपलब्ध करून दिलेली. बरोबर. एक
खूप छान शिक्षण प्रणाली आहे मुक्त विद्यापीठ, म्हणजे ज्यांना नोकरी करून ज्यांना अभ्यास करता येऊ शकतो किंवा ज्यांना परिस्थितीनुसार ज्यांना शिकता आलं नाही, लगेच नोकरी करावी लागली अशा लोकांना. पण मग ही इतकी सुंदर शिक्षण प्रणाली असताना याच्याबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, ज्यांना शिक्षणाची गरज आहे, ज्यांना आवड आहे त्यांच्यापर्यंत पोहोचावी, पण ते परिस्थितीनुसार शिक्षण घेऊ शकले नाही. तर ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरता काही कार्यशाळा, काही कॅम्प वगैरे असं काही घेतलं जातं? या ठिकाणी आम्ही प्रत्येक NSSच्या कॅम्पच्या वेळेस एक लेक्चर असं करतोय की त्या ठिकाणी कोणत्याही कॉलेजचं असो त्या ठिकाणी जातोय आणि त्या ठिकाणी शिक्षणाबद्दलची माहिती आम्ही त्यांना देतोय, प्रचार करण्यासाठी. आणि त्यावेळेस हा उद्दिष्ट नसतो की विद्यार्थी आलाच पाहिजे, परंतु त्यांना त्याची माहिती झाली पाहिजे. कारण की एका व्यक्तीला माहिती झाली तर तो व्यक्ती दुसऱ्यापर्यंत ती माहिती प्रोव्हाइड करू शकतो. बरोबर. शैक्षणिक दृष्टिकोनातून या प्रत्येक गोष्टी आणि विद्यापीठाला जो गैरसमज आहे विद्यापीठाबद्दलचा तो दूर करण्याचा कार्यक्रम आम्ही करतोय. मुक्त विद्यापीठाच्या युवक महोत्सव, क्रीडा महोत्सवासाठी अभ्यास केंद्र विद्यार्थ्यांना काय नेमकं मार्गदर्शन करतं? क्रीडा महोत्सवासाठी जे विद्यार्थी असतात, आता जसं अमरावती विद्यापीठाचं विद्यार्थी असतो त्याच प्रकारे हा सुद्धा विद्यार्थी आहे. त्याला सुद्धा क्रिकेट कला गुणाला वाव देण्यासाठी विद्यापीठ वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात, ज्या ठिकाणी क्रीडा महोत्सव आहे, युथ फेस्टिवल आहे. आणि युथ फेस्टिवल वगैरे अमरावतीतच होते दरवेळेस 5 जिल्ह्यातून. त्यावेळेस विद्यार्थ्याला अभ्यास केंद्र प्रत्येक सोयीनुसार त्यांना प्रयत्न करत आहे. त्यांना जे काही फॅसिलिटी अभ्यास केंद्रातून मिळाला पाहिजे त्या अभ्यास केंद्रातून ते प्रोव्हाइड केले जातात. सर, विनायक विद्या मंदिरच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राचे संयोजक म्हणून आपण विद्यार्थ्यांना काय शेवटी आवाहन कराल? माझं असं म्हणणं आहे की विनायक विद्या मंदिर हे महाराष्ट्रातलं पहिलं असं अभ्यास केंद्र आहे की त्यांना ISO सर्टिफाईड भेटलेलं आहे. आणि ऋणानुबंध नावाचं असं एक पुस्तक प्रथमच विद्यापीठात कोणत्या तरी अभ्यास केंद्राने मोठा कार्यक्रम घेऊन पब्लिश केला आहे. म्हणजे या ठिकाणी शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना सुद्धा स्वतः कलागुणांना वाव मिळण्यासाठी हे अभ्यास केंद्र सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आणि त्यांना प्रत्येक वेळेस मार्गदर्शनासाठी अभ्यास केंद्र सर्वतोपरी प्रयत्न करत राहील. पूर्वतयारी हा अभ्यासक्रम आहे 10वी 12वी नापास व्यक्तींसाठी. आता 10वी 12वी रिझल्ट लागलेलेच आहे. जे व्यक्ती नापास झाले त्यांना सुद्धा आम्ही आता आमंत्रण हे करतोय सगळ्यांसाठी की त्यांनी पूर्वतयारी अभ्यासक्रमाला ऍडमिशन घ्यावी. आणि हा अभ्यासक्रम केल्यानंतर डायरेक्ट BA भाग 1 ला प्रवेश मिळू शकतो. BA भाग 10वी पास असेल तर नाही, 12वी नापास असला तर 4थी पास असला तरी चालेल. मला हे खरंच महत्वाचं आहे. असं काही नाही की 10वी नापास असलेला किंवा 4थी पास असलेला 7वी पास असलेला व्यक्ती, नापास असलेला व्यक्ती सुद्धा चालतोय. म्हणजे एक प्रकारची ते एंट्रन्स एक्झाम आहे. जसे CET एक्झाम असते बाकी ठिकाणी, त्या ठिकाणी ही एंट्रन्स परीक्षा आहे पूर्वतयारी. आणि ही परीक्षा दिल्यानंतर तो BCom भाग 1 ला प्रवेशित होतो. आणि आपल्या अभ्यासक्रमात BA हा अभ्यासक्रम आहे. तर 10वी 12वी नापास व्यक्ती, पूर्वतयारी पास झालेला व्यक्ती आणि 12वी पास झालेला व्यक्ती हा या ठिकाणी ऍडमिशन करतोय. आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी कोणतेही ओरिजिनल डॉक्युमेंट द्यायची गरज नाही, झेरॉक्सवर आपली ऍडमिशन होते. त्यानंतर MA भाग 1 ला MA भाग मराठीला प्रवेश देणं चालू आहे. पण या असं वाटतं की लोकांना की बाबा BA ला मराठी असलेला व्यक्तीच आपण जाऊ शकतोय, अशा प्रकारचं नाही आहे. तिथे कोणते BSc वाला व्यक्ती सुद्धा MA मराठी करू शकतो. त्यानंतर कुठेही शिक्षण कसंही घेता, कोणत्याही शाखेतील पदवीधर, ही फ्लेक्झिबिलिटी ज्याला म्हणतो आपण ती आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर हा MA भाग 1 ला प्रवेशित करू शकतोय, मराठीला आणि MA भाग 1 इंग्रजीला सुद्धा. त्यानंतर आमच्या M.Com इंग्लिश मिडियम आहे, त्याला फक्त BCom इंग्लिश झालेला व्यक्तीच प्रवेशित होतोय. BCom इंग्लिश मुक्त विद्यापीठातला असो किंवा रेग्युलर विद्यापीठातला असो, तो त्याला प्रवेश ऍडमिशन आम्ही देतोय. त्यानंतर MSc गणित आहे. MSc गणितसाठी BA गणित, आता ही संकल्पना आपल्या अमरावती विद्यापीठात नाही आहे, नागपूर विद्यापीठामध्ये आहे. ती BA गणित आहे. त्यानंतर BSc गणित असणे आवश्यक आहे. तसं BE वाला व्यक्ती सुद्धा चालतोय, पण त्याला 2 वर्ष कमीत कमी आपल्या पदवीमध्ये गणित हा विषय घेऊन डिग्री कंप्लीट करणं आवश्यक आहे. ज्यांनी 2 वर्ष गणित हा विषय घेऊन पूर्ण केले डिग्री असेल, तो कोणताही असो, BE वाला असो, BTech वाला असो, त्याला सुद्धा आम्ही MSc गणितला प्रवेशित देतोय. मित्रहो, शिक्षण घ्यायचं आहे पण तरी नोकरी करण्याची वेळ आलेली आहे आणि मग आता शिकायचं कसं, हा जर प्रश्न तुमच्या समोर असेल तर काळजी करू नका. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ तुमच्या मदती करता आहे. तुम्ही नोकरीही करू शकता, कमावू शकता आणि दुसरीकडे शिकू सुद्धा शकता. तर अशी एक सुंदर सोय मुक्त विद्यापीठानं आपल्याकरता केली आहे आणि त्याकरता काही अभ्यास केंद्र
दिलेली आहेत. त्यातलं एक महत्त्वाचं अभ्यास केंद्र जो आजच्या आपल्या चर्चेचा विषय होता ते म्हणजे विनायक विद्या मंदिर. तर आपल्याला जर या शिक्षणाचा फायदा घ्यायचा असेल, लाभ घ्यायचा असेल तर विनायक विद्या मंदिरचं अभ्यासक्रम केंद्र हे लक्षात ठेवा, हे लक्षात असू द्या. सर, आज या ठिकाणी आपण आलात आणि आपल्या केंद्राबद्दल खूप महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना दिलीत, त्याबद्दल मी RCN तर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद.